बरं, सांस्कृतिक खातं हे तसं वास्ट आहे, कारण ह्याच्यामध्ये सगळंच येतं. तर हे खातं चालवत असताना आव्हानं अशी तुम्हाला काय आलेली आहेत? नाही, खूप आव्हानं आहेत. कारण आपला समाज जो आहे, आव्हानं म्हणण्यापेक्षा काय म्हणतो त्याला आपण, चॅलेंज. अखंड नित्य ज्याला आपण म्हणू अलर्ट, हे तुम्हाला राहायला लागतं. आणि यातमध्ये आपला समाज हा उत्सवप्रेमी आहे, चांगली गोष्ट आहे. संस्कृतीप्रेमी आहे, उत्तम गोष्ट आहे. आपला समाज हा कलाप्रेमी आहे, संगीतप्रेमी आहे, नाट्यप्रेमी आहे, क्रिएटिव्ह दृश्य सगळ्याच गोष्टींवर प्रेम करणारा आहे, साहित्यावर प्रेम करणारा आहे. आणि म्हणून यामधल्या अभिव्यक्ती ज्या निर्माण होतात त्या अभिव्यक्तींच्या बाबतीमध्ये नाविन्यताही हवी आहे. आणि आपल्याला आपलं लोककला, लोकसंवाद, लोकसंगीत, लोकवाद्य ही आपल्याला प्रथा परंपरा जी आहे त्याचं जतन, संवर्धन आणि त्याचं प्रमाणिकीकरण पण आवश्यक आहे. आणि म्हणून यातलं काम खूप मोठं आहे. आता असलेल्या अवेलेबल आर्थिक तरतुदीतून एवढी सगळी कामं करणं हेच मोठं चॅलेंज आहे. आपण मराठी फिल्म फेस्टिवल नाफासाठी पण गेलेला होता. त्यावेळी काय अनुभव आला? काय वाटलं तिकडे जाऊन, की इथं काय इम्प्रूव्हमेंट आपल्याला करणं आवश्यक आहे? एकदम रेड कार्पेट त्यांनी केलं होतं. अमेरिकेमध्ये रेड कार्पेटवर आपले कलाकार, मराठी भाषिक लोक, मराठीवर प्रेम करणारी लोक, मराठी मंडळी आणि तुडुंब भरलेलं पूर्ण सभागृह, तिथे झालेले सांस्कृतिक कार्यक्रम, मराठी नृत्य आणि मग मराठी सिनेमा. मला वाटतं की 7 समुद्रापार मराठी सिनेमा नेण्यामध्ये नाफा असेल, अन्य संस्था असेल आणि महाराष्ट्र सरकार असेल यांनी केलेलं कार्य आणि त्याला दिलेला लोकांनी प्रतिसाद मला वाटतं हा प्रशंसनीय आहे आणि अतुलनीय आहे.